नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सिंगल लाईनीचा डेली यूजसाठी आणि खूप अशा सुंदर डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी खूप कमी साहित्य घेतलेलं आहे. त्या कमी साहित्यातून आपल्याला छान असं मंगळसूत्र बनवायचं आहे. तर काळे मणी घेतलेले आहेत, 2 वाट्या, 4 मोठे मणी, 1 क्रिस्टल मणी आणि हे मणी घेतलेले आहे ते मी गोल्डन आहे ती, पण असे पितळाची मणी असतात ना तशी आहे ती. क्वालिटी खूप चांगली आहे, म्हणजे खराब होत नाही हे अशा पद्धतीनं. तर आपण बनवायला सुरुवात करूया. बघा आता इथे मी सिंगल पदर घेतलेला आहे, म्हणजे डबल करून घेतलेला आहे एक सिंगल पदर आणि टेप पट्टी लावून घेतलेली आहे. तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा घरी असं कडक पेपर घ्यायचा, खाली कुठलाही कार्डशीट पेपर किंवा कुठलाही तुमच्याकडे असेल एखादा बॅनर वगैरे असा, तर तसं घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती मंगळसूत्र बनवायला घ्यायचं आहे, म्हणजे एकदम तुम्हाला सोपं जाईल. तर आता सुरुवातीला मी इथे हे बघा काळा मणी टाकते, त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि इथं आपल्याला हे 2 मणी काळे टाकलेले आहेत मी, त्यानंतर एक गोल्डन, 2 काळे मणी आणि एक गोल्डन. अशा पद्धतीने याची ही डिझाईन आहे मंगळसूत्राची. तर आपल्याकडे असे गोल्डन मणी जास्त जर असतील ना तर अशा पद्धतीने आपण मंगळसूत्र बनवू शकतो. गोल्डन मणी, 2 काळे मणी, गोल्डन 1, काळे 2. छान पण दिसतं आणि मणी हे पितळाचे आहे त्याच्यामुळे ते काळे पडणार नाही, ते एकदम म्हणजे तसेच राहतील आणि शायनिंग पण आहे त्याला. हे बघा असे चमकतात, एकदम गोल आणि एकदम चोपडे आहेत असे. त्यानंतर 2 काळे मणी. आता आपल्याला जितका हवा आहे ना डेली यूजसाठी आपण थोडंसं आखूड घालतो, किंवा लांब हवा असेल तर लांबसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने साडीवर छान घालू शकता. आता इथे मी खूप वेळ जातो त्याच्यामुळे पहिलं वळूनच घेतलेलं आहे आणि मग तुम्हाला दाखवते. गोल्डन मणी, 2 काळे मणी. आता हे जे आहे ना मी हे 12 इंचाचं बनवणार आहे, कारण डेली यूजसाठी मी हे माझ्यासाठी स्वतःसाठी हे बनवलेलं आहे, म्हणजे बाहेर जाताना आपण पटकन हे असं घालू शकतो. त्याच्यामुळे मी हे डेली यूजसाठी बाहेर जाताना आपण असं सोन्याचं मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही. तर कुठे बाहेर जायचं असेल कामाला वगैरे तसं अलाउड नसतं सोन्याच्या वस्तू, तर अशा पद्धतीने हे आपण बाहेर जाताना घालू शकतो. त्याच्यामुळे मी सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे. 2ची सिरीज बघायलाही सुंदर वाटते आणि छान दिसते. गोल्डन, 2 काळे, असे मध्यापर्यंत आपल्याला पूर्ण जेवढी हवी तेवढी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर गोल्डन, 2 काळे मणी, परत एक गोल्डन, काळे मणी. आता इथे मध्ये आपल्याला वाटी टाकायची आहे. आता वाटी टाकताना सुरुवातीला हे बघा मी जे मोठे मणी घेतले होते ते नाही घेतले, कारण हेच घेतले, ते मण्यांचा थोड्या दिवसांनी कलर जातो मोठ्या, त्याच्यामुळे हेच घेतलेले आहे ते, हे खराब होते नाही, त्याच्यामुळे बाजूनी सुद्धा असेच मणी टाकलेले आहेत. मण्याच्या हे बघा वाटीच्या दोन्ही साईडला एक एक मणी, त्याच्यानंतर एक छोटा काळा, मध्ये क्रिस्टल मणी, त्यानंतर परत एक काळा मणी घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं अंतर येईल 2 वाट्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे दुसरी वाटी आणि साईडने परत एक मणी घ्यायचा आहे. हे बघा थोडंसं अंतर आलेलं आहे, एक मणी टाकलं की एकदम अशा वाट्या चिटकून येतात. त्यानंतर परत आपल्याला दुसरी साईड, आता दुसरी साईड बनवताना हे बघा ह्या साईडला काळे मणी टाकलेले आहेत 2, त्याच्यामुळे काळा मणी, एक गोल्डन, काळा मणी, आणि ह्या साईडला जेवढे गोल्डन मणी टाकलेले आहेत ना तेवढे मोजून घ्यायचे आणि मग ह्या साईडला सुरुवात करायची आहे, म्हणजे मागे पुढे येणार नाही अशा पद्धतीनं. बघा आता वाटीनंतर आपल्याला ह्या साईडला 28 मणी आहे ती, हे जे आपण ही वाटी आहे ना इथून मोजले ना 28 मणी आहेत. 28, 29 आणि 30 असे
30 मणीला एकूण हे 30 मणी आहेत हे गोल्डन. आता तुमच्याकडे जसे असतील तसे तुम्ही ॲडजस्ट करायचे आहे ते. जर हे मणी कमी असतील तर काळे मणी इथे जास्त वाढवायचे अजून थोडे. अशा पद्धतीने आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे. पहिले डिवायडेड करायचं आणि मग मंगळसूत्र वावायचं आहे. आता हे माझ्याकडे माळाची माळ आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळ्या पद्धतीने करते. कारण आपण जेव्हा वावायला घेतो ना तेव्हा डिझाईन पण लक्षात येत नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळे मी खूप सारे असे सिंगल लाईनीचे डबल लाईनीचे मंगळसूत्र बनवलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी जे व्हिडिओ टाकते ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि चॅनलमध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघू शकता. प्रत्येकाची डिझाईन ही अलग अलग आहे. खूप छान अशा पद्धतीने बनवलेले आहेत. तर हे बघा ह्या साईडला आपल्याला मी मणी मोजून घेतलेले आहेत इकडचे, तसे आपल्याला ह्या साईडला टाकून घ्यायचे आहे. ती टाकले की मग मागे पुढे येत नाही आणि कमी जास्त होत नाही. असं व्यवस्थित आणि लक्ष देऊन आपल्याला बनवायचं आहे. 2 काळे 1 गोल्डन अशा पद्धतीने सिरीज आहे. परत काळे आणि गोल्डन, काळा आणि गोल्डन अशा पद्धतीने आपल्याला हे मणी टाकत चालायचे आहे. ती कमी जरी असले मणी तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित दोन्ही साईडला बरोबर करायची आहे ती आणि मग मंगळसूत्र बनवायला घ्यायचं आहे. म्हणजे कमी जास्ती आपल्याला वाढवता येतात. आता हे बघा लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर स्क्रूचा दुसरा जो पार्ट होता ना तो टाकून घ्यायचा आहे. आणि एक छोटासा मणी टाकायचा आहे लास्टला. कारण सिंगल पदर असल्यामुळे गाठ थोडीशी छोटी येते, त्याच्यामुळे आपल्याला असं करायचं आहे. आता इथे आपण जी टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे. पुढे थोडंसं अंतर असतं धाग्याच्या इथे आणि ही जी सुई आहे ना ती पण काढून घ्यायची आहे. हे बघा साधा दोरा आहे, असं वाढायचा तो लगेच निघून येतो. आणि इथे आपल्याला आता 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत. तर धागा खूप थोडंसं लांब उरलेला आहे, थोडंसं मी कापून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित गाठ मारता येईल. मणी टाकून इथे बघा व्यवस्थित आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि गाठ मारताना एकदम आतमध्ये ढकलायची. आता इथे 4-5 गाठी मारायला लागतील कारण गाठ खूप छोटी बसते, त्याच्यामुळे थोडी आपल्याला मेहनत करावंच लागणार आहे याच्यामध्ये. अजून एक मारते आणि मारून झाल्यानंतर खेचून बघायचं आहे. म्हणजे हा जो मंगळसूत्र हे स्क्रू आहे ना तो असा बघायचा का निघतो की नाही निघत बघा. आणि आता उरलेला धागा थोडंसं लांबून कापायचा आणि चिपकवून द्यायचा आहे. खूप सोप्या आणि सहज पद्धतीने बनवलेली अशी आजची ही डिझाईन आहे. आणि दिसायलाही खूप नाजूक आणि एकदम सुंदर अशी आपल्याला हवीशी म्हणजे बघता क्षणी चांगली वाटते अशा पद्धतीची ही मंगळसूत्र सिंपल डिझाईन आहे. तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.